नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। माननीय प्रधानमंत्री यांच्या प्रेरणेने राज्यभरात सशक्त नारी स्वस्थ परिवार ही अभियान अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिर राबवली जाणार आहे। तिथे मुख्य आजारांची तपासणी, विशेष तज्ञांची सल्ला दिला जाईल। तसेच 8व्या पोषण महिन्याची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये महिलांचे, मुलांचे पोषण मर्यादितते आणि साखरेवर लठ्ठपणांवरती नियंत्रण, ते साखरेचे सेवन लठ्ठपणांवरती नियंत्रणावरती भर दिला जाईल। आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल। पाहूया पुढे काय आहे। तर देशभरामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार असे अभियान राबवली जाणार आहे। माननीय प्रधानमंत्री यांच्या प्रेरणेने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 यामध्ये ही स्वस्थ नारी सशक्त परिवार असे अभियान आहे आणि तो राबवली जाणार आहे। त्या अभियानामध्ये नेमकी काय आहे आणि तो कशा संदर्भात राबवली जाणार आहे, त्या संदर्भात आजच्या माहितीमध्ये आपण पाहत आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान। तर दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या ठिकाणी दिनांक पण दिलेला आहे इथे। तर देशाच्या आरोग्य परिस्थितीत बदल, देशभरात समर्पित आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन, 8व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्घाटन आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत मातृत्व लाभांचे वितरण अभियानातील उपक्रम। तर या अभियानात कुठले उपक्रम घेतले जातील तर ते पाहूया। तर सर्वप्रथम सर्व महिलांसाठी वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य सेवा दिली जाणार आहे। त्यात कुठली सेवा मिळणार आहेत तर ENT, नेत्र, रक्तदाब, मधुमेह आणि दंत तपासणी। 2 नंबरला कर्करोग, मुख, स्तन, गर्भाशय, मुख आणि 3 नंबरला आहे गर्भवती महिलांचे प्रसूतीपूर्व तपासणी। 4 नंबरला आहे लसीकरण सेवा। 5 नंबरला आहे ॲनेमिया तपासणी। 6 नंबरला आहे टेलिमानस सुविधा, तसेच TB तपासणी, सिकल सेल ॲनेमिया, विशेष समुपदेशन। तर इथे निरोगी जीवनशैली आणि आरोग्य मानके निश्चित करणे। तर त्यामध्ये आहे साखर आणि खाद्यतेलांमध्ये 10% कपात करून लठ्ठपणा कमी करणे। साखर आणि खाद्यतेलांमध्ये 10% कपात करून लठ्ठपणा कमी करणे। आणि परत खाली आहे स्थानिक आणि प्रादेशिक अन्नाला प्रोत्साहन देणे। 3 नंबरला आहे प्रारंभिक बाळंतपण, बाळांची आणि लहान मुलांची काळजी आणि आहार देण्याची पद्धत। परत मासिक पाळीच्या स्वच्छतेला प्रोत्साहन आणि पोषण। त्यानंतर टेक होम रेशन म्हणजे THRचे वितरण। परत त्यानंतर आहे आरोग्य सेवांचे सुलभ उपलब्धता। त्यामध्ये काय आहे पाहूया। मातृ आणि शिशु सुरक्षा MPCP कार्ड। त्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी। त्यानंतर आहे आयुष्यमान वय वंदना कार्ड। त्यानंतर आहे सिकल सेल कार्ड। तर त्यानंतर आहे पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, परत त्यानंतर आहे नागरिकांचा सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी, अवयवदान नोंदणी। तर स्वस्थ नारी सशक्त परिवार हा विकसित भारताचा आधार आहे। या सेवांचा लाभ घेण्यासाठी महिला आणि मुलांनी त्यांच्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा। तर अशा प्रकारे ही शिबिर राबवली जाणार आहे। तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। प्रत्येकांना हा शेअर करा, जेणे की याची माहिती सर्वांना मिळेल। आणि ही महत्त्वाची माहिती आहे। तुम्ही ते दिनांक पण पाहिलेला आहे, 17 सप्टेंबर 2 ऑक्टोबर 2025 हा दिनांक आहे। ही अभियान राबवली जाणार आहे। खास महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी ही अभियान राबवली जाणार आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार। तर अशा प्रकारे या अभियानामध्ये सर्व महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे सर्व आरोग्य तपासणी होणार आहे। तर सर्व महिलांसाठी किंवा आणखीन सर्व दिलेला आहे। तर खास महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी ही शिबिर राबवली जाणार आहे। तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणे की सर्वांना या महत्त्वाच्या अभियानाबद्दल सर्वांना माहिती व्हावी। तर
तर हा महत्त्वाचा माहितीचा व्हिडिओ सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा। हाच रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, कारण की हा अभियान आहे खास महिलांसाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी हा आरोग्य शिबिर राबवली जाणार आहे। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, यामध्ये सर्व महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे। तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा जेणे की याची माहिती सर्वांना मिळेल। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।